तो शांत झाला. हन्म्या, हन्म्या. मुराररावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याला पाणी पाजून उठवण्याचा प्रयत्न केला, पण हन्म्याची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. वाड्यापासून दूरवर असलेल्या हन्म्याची चिता जळत होती. ज्वाळा गगनाला भिडत होत्या. दिवस मावळला आणि मुराररावांच्या उरल्या सुरल्या आशाही. काहीतरी धाडसी निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर उपासमारीची वेळ येईल. मुरारराव वाड्याच्या सज्जाकोटीत चिंताग्रस्त बसले होते. उपाशीपोटी शत्रूशी मुकाबला करणं म्हणजे स्वतःहून आगीत उडी मारण्यासारखं आहे. नाना विचार मनात येत होते. विचारचक्र काही थांबेना. त्यांच्या मनानं विचार पक्का केला. प्रमुख सरदारांना वाड्यावर बोलवण्यात आलं. रात्र चढू लागली. घोरपड्यांच्या वाड्यात महत्वाची मसलत चालू होती. मुरारराव त्वेषाने बोलत होते. माझ्या शूरवीर साथीदारांनो, एवढी वर्ष आपण एकत्र राहिलो, लढलो. शत्रू कितीही मोठा असो, परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, कधी हार मानली नाही, झुकलो नाही, वाकलो नाही. तुमच्या साथीने आपण प्रत्येक प्रसंगाचा धीराने सामना केलाय. आज प्रसंग खरेच बाका आहे. ज्या हैदरशी आपण शर्थीने झुंजलो, कधी काळी त्याला जीवानिशी सोडले. आज तोच आपल्या उरावर नरडीचा घोट घ्यायला बसलाय. आज 3 मास होत आले. 15-20 हजाराची फौज घेऊन तो गडाखाली तळ ठोकून आहे. तहाची बोलणी हैदरने साफ धुडकावून लावली. मदतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत. धान्यही संपत आलंय. दारू कोठारं रिकामी झालीयत. रणांगणावर अन्नाशिवाय उपाशी सैन्य कधीच शत्रूचा सामना करू शकत नाही. आपल्याकडे फक्त आता एकच मार्ग आहे. एक तर वेढा फोडून पलायन करणे, किंवा लढता लढता मरून जाणे. आम्ही एक निर्णय घेतलाय. तुमची साथ असेल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ. आई भवानी आपल्या पाठीशी आहे. उत्तर बाजूचा वेढा थोडा ढिला आहे. आज रात्रीच आपण जोरदार हल्ला करून 2 कोसांवर असलेल्या जंगलात पसार व्हायचं. त्याच्या पुढे आणखी 1-2 कोसांवर आपलाच प्रांत आहे. एकदा तिकडे पोहोचलो की पुन्हा नव्या उमेदीने झुंज देऊ. बोला, आहात तयार? मुरारराव मोठ्याने गरजले. तयार. सर्वांनी जोरदार होकार भरला. मुराररावांनी आपली तलवार सपकन म्यानातून बाहेर काढली आणि हात उंचावत गरजले, हर हर महादेव, जय भवानी. सर्वांनी त्यांचं अनुकरण केलं. मध्यरात्र होती. टिपूर चांदणं पडलं होतं. चंद्राच्या शीतल प्रकाशात धरती शांत निजली होती. खाली हैदरच्या छावणीतले पलिते नजरेस पडत होते. अंगाला गार वारा झोंबत होता. 1,500-2 हजार मराठा सैन्य झाडाझुडपांचा आसरा घेत गडावरून खाली उतरत होते. हेरांकडून आणलेल्या बातमीनुसार ज्या ठिकाणी तुरळक पहारा होता, त्या दिशेने सर्व हळूहळू सरकत होते. छावणीतील तंबू, पहारेकरी आता स्पष्ट दिसत होते. हर हर महादेवच्या आरोळ्या ठोकत मराठ्यांनी पहारेकऱ्यांच्या पथकावर धडक मारली. एकच हलकल्लोळ माजला. ढाल तलवारीचा जीव घेणा खेळ सुरू झाला. बंदुकांचे बार उडू लागले. मराठ्यांच्या अशा अचानक हल्ल्याची आता शत्रूला सवयच झाली होती. तेही सावधच होते. तरीही मराठ्यांच्या जोरदार हल्ल्यापुढे गस्तीचे पथक कुचकामी ठरले. हैदरही सावध होता. गडाच्या सर्व बाजूंनी त्याने नेहमी तयार असलेले 2-2 हजारांची पथके तैनात ठेवली होती. मराठ्यांच्या हल्ल्याची बातमी मिळताच हैदर अंबारीत रणमैदानावर हजर झाला. वेढा फोडून पुढे आलेले मराठे जंगलाच्या दिशेने धावू लागले. हैदरने त्यांच्यावर हजारभर घोडदळ पाठवले. शत्रूंची संख्या वाढू लागली. शत्रूंचे बंदूकधारी एक मराठी सैनिकाला टिपत होते. अर्धे अधिक मराठे मारले गेले. जंगलाच्या दिशेने पळत सुटलेल्या मराठ्यांना जंगलात पोचायच्या आधीच शत्रूने गाठले. तिकडेही भयंकर रणकंदन माजले.
पण शत्रूची संख्या जास्त असल्यामुळे मराठे हतबल झाले आणि शेवटी सगळे कापले गेले. 100-200 मराठे आणि मुरारराव शत्रूच्या गराड्यात अजूनही तलवार फिरवत होते. 70 वर्षांचे मुरारराव एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी तलवार फिरवत होते. त्यांचा वार जर एखाद्याच्या तलवारीवर वा ढालीवर झाला तर जोराचा झटकाच बसायचा. कुणाची तलवार त्या तडाख्याने क्षणात गळून पडायची तर कुणाच्या ढाली. सावरायला सुद्धा वेळ मिळायचा नाही, कारण दुसरा वार अंगावर झालेला असायचा. भळाभळा रक्त वाहायचं आणि विव्हळतच तो खाली कोसळायचा. हैदर दुरूनच ते दृश्य पाहत होता, संतापत होता, आपल्या सरदारांवर ओरडत होता, जिंदा पकड़ो उस बुढ़े को, मराठों से ज्यादा तो इस काफर बुढ़े ने हमें परेशान कर रखा था. 100-125 मराठे पकडले गेले. बाकी सगळे मारले गेले. लढून लढून मुरारराव थकून गेले होते. घामानं रक्तानं सारं अंग चिंब भिजलं होतं. हालचाली मंद झाल्या होत्या. पाठीमागून कोणीतरी भाला टोचायचं, कोणी तलवार चालवायचं. मुरारराव दमलेल्या स्वरात पण जबऱ्या आवाजात एखादी शिवी हासडत, हरामखोरांनो, मागून काय वार करताय? दम असल तर या म्होर. जागेवरूनच ते तलवार फिरवत होते. समोर कोण आलाच तर लागलीच तलवार फिरायची. प्रहर उलटला होता. अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या. शरीर थकले होते. समोर पलिते तलवारी घेतलेले असंख्य शत्रू सैन्य उभं होतं. मुराररावांना भोवळ येऊ लागली. लाल दिवट्या गरगर फिरताना भासू लागल्या. सर्वत्र अंधार पसरला. शुद्ध हरपली. घोरपड्यांचा शूर सेनानी कोसळला. सह्याद्रीचा कडा ढासळला. गुत्तीचा अभेद्य किल्ला पडला. 70 वर्षांपूर्वी असाच एक घोरपड्यांचा शूर सेनापती संताजी घोरपडे यांची दगाबाजांनी हत्या केली. आज 70 वर्षांचा घोरपड्यांचा सेनापती पुन्हा एकदा 70 वर्षांनंतर पडला. घोरपड्यांचा सेनापती गनिमांच्या हाती सापडला. हैदरच्या मनात घोरपड्यांबद्दल अत्यंतिक तीव्र राग होता. त्याने त्याचा पुरेपूर बदला घेतला. हत्तीच्या पायाला बांधतात अशा जाडसर साखळ्या बांधून मुराररावांची धिंड श्रीरंगपट्टणम मधून काढण्यात आली. कपालदुर्गच्या अंधार कोठडीत मुराररावांना आणि 100-200 मराठ्यांना डांबण्यात आले. 10-12 दिवस रोज मुराररावांवर अनन्वित अत्याचार होत होते. अन्न तर दूर, पण धड प्यायला पाणीही देण्यात आलं नाही. उपासमारीने आणि अत्याचारांनी मुराररावांची प्रकृती खूपच खालावली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 100-200 मराठ्यांची अमानुष कत्तल करण्यात आली. पुरंदरावर मुरारराव कैदेत सापडल्याची खबर मिळेपर्यंत हैदरने मुराररावांची हत्या केली होती. पेशव्यांचे कारभारी इंग्रजांबरोबर महत्वाच्या तहाची चर्चा करण्यात अडकून पडलेले. शिवाय राघोबादादांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी मसलती करण्यात व्यस्त. किंबहुना ही सगळी पेशव्यांची गादी वाचवण्यासाठी चाललेली कारभाऱ्यांची धडपड. घोरपड्यांसारखा शूर सेनानी तिकडे गुत्तीवर पडला काय किंवा जिंकला काय, यांना काय त्याचे सोयरसुतक. आपल्या साऱ्या शत्रूंना पुरून उरणारे, जीवात जीव असेपर्यंत शत्रूच्या हाती मराठ्यांचे गुत्तीचे राज्य पडू नये म्हणून झुंजणारे मुरारराव घोरपडे हे मराठा साम्राज्याचे अखेरचे सेनापती. त्यांनी हैदरला दिलेली एकाकी झुंज ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अतुलनीय शौर्यगाथा. पेशव्यांची आपसातील दुफळी, फंद फितुरी आणि कारभाऱ्यांची चुकीची धोरणे घोरपड्यांच्या अस्ताला कारणीभूत झाली. हीच काय ती मराठा साम्राज्याची शोकांतिका. जय भवानी, जय शिवाजी.